मित्रमैत्रिणींनो, सर्वांना नमस्कार. जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन ऑलवर क्लिक करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेन तेव्हा सगळ्यात आधी माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पोहोचेल. चला तर मग कथेकडे वळूया. आजच्या आपल्या नवीन कथेचं नाव आहे अरेंज मॅरेज विथ एक्स्ट्रा लव. सायली आणि राकेशच्या लग्नाचा मांडव सजला होता. देशमुख कुटुंबांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. सगळं घर त्या आनंदाने उजळून निघत होतं. आराध्या आणि अक्षयही खूप एन्जॉय करीत होते. कारणही तसंच होतं. आराध्याच्या घरी पूर्ण 10 वर्षांनंतर कुणाचे लग्न होते. घरात अक्षय तसा आराध्याच्या काकांचा मुलगा, पण आराध्याचा फेवरेट लहान होता ना तो सगळ्यात. ते दोघं उन्हाळक्या करण्यात मस्त होते. तितक्यात दारावर वरात आली. संध्याताई, सायली आणि आराध्याच्या आई नवरदेवाला ओवाळायला गेल्या. हे दोघं मात्र आताही नाचत एकमेकांना चिडवणं, एकमेकांच्या मागे धावणं चाललं होतं. तितक्यात त्या दोघांना सायलीच्या रूममध्ये काही बोलण्याचा आवाज आला. तसं आराध्याने तिला आवाज दिला. दी, तू ठीक आहेस ना? काही प्रॉब्लेम तर नाही ना? तसं सायलीचा आवाज आला. आराध्या, मी ठीक आहे, बस फायनल टचअप राहिलंय, मग येते मी बाहेर, ओके? दी, आराध्या आणि अक्षयने एका दमात सायलीला सांगितले आणि ते तिथून निघून गेले. लग्न मुहूर्ताची वेळ झाली होती. राकेशच्या मनात कधी सायली डोळ्यासमोर येते, कधी मी तिच्या भांगात कुंकू भरतो असं झालं होतं. त्या दोघांचं काही लव्ह मॅरेज वगैरे नव्हतं, पण ती त्याला पाहता क्षणी आवडली होती. म्हणून प्रत्येक वेळी लग्नाला नकार देणाऱ्या राकेशने ह्यावेळी मात्र होकार दिला. संध्याताईंनी आराध्याला आवाज दिला. काय मम्मा? आराध्या घाईतच विचारायला आली. अगं, मुहूर्ताची वेळ झालीये, जा सायलीला घेऊन ये. तसं आराध्या आणि आशिष परत सायलीच्या रूमकडे निघाले. त्या दोघांनी दार ठकठकलं, पण ते सरळ उघडल्यावर गेलं होतं. आतमध्ये सायली नव्हतीच होती. फक्त एक चिठ्ठी जी अक्षयच्या हाती लागली. त्याने ती वाचायला उघडली. तितक्यात आराध्याने ती चिठ्ठी त्याच्याकडून हिसकून घेतली आणि वाचू लागली. सॉरी मम्मा, मी कुणालाही न सांगता घर सोडून जात आहे, पण हे सगळं करणं चुकीचं आहे. पण मम्मा, मला धीरज आवडतो. मी अक्षयशी लग्न करू शकत नाही. प्लीज माझा शोध घेऊ नका. मी त्याच्याशी कोर्ट मॅरेज करीत आहे. मला माफ कर सायली. आराध्या फक्त 19 वर्षाची होती, पण त्यात काय लिहिलंय हे समजण्या इतकी ती नक्कीच हुशार होती. तिला रडू आलं. ते अक्षयलाही पाहवलं नाही. दिदू, तू अशी का रडतेस म्हणून तो पण डोळ्यात पाणी आणत विचारू लागला. तिने कशाचाही न विचार करता त्याला काय झालं ते सांगितले आणि परत एकदा रडायला लागली. काय करावं तिला कळत नव्हतं. ती धावतच ते पत्र घेऊन मम्माजवळ पडाली आणि तिच्या हातात पत्र ठेवून ती ढसाढसा रडली. आई तर ते वाचताच चक्कर येऊन पडली. तितक्यात आराध्याचे डॅड त्यांना बोलवायला आले आणि मम्माला तसं पडलेलं पाहून ते आराध्याला विचारायला लागले, पण तिच्या तोंडून काहीही निघत नव्हतं. अक्षयने पत्र डॅडच्या हातावर ठेवले आणि ते वाचताच ते रागाने लालबुंद झाले. जिच्यावर जीवापाड प्रेम आणि विश्वास त्यांनी केला होता तो आज फोल ठरला होता. सायली, त्यांची परी, आज त्यांच्या पूर्ण देशमुख परिवारांचा अपमान करून निघून गेली होती. त्यांना काय करावं हे सुचत नव्हतं. अक्षयच्या मम्मीने आराध्याच्या मम्माला उठवलं, पण त्या उठल्याबरोबर रडायला लागल्या. तितक्यात मंडपातून एक जण लग्नमुहूर्त झालाय, नवरीला घेऊन या म्हणून बोलवायला आलं आणि परत संध्याताईच्या डोळ्यात पाणी तडलं. पण डॅडनी दुसरंच काहीतरी ठरवलं होतं. त्यांनी आराध्या आणि संध्याताईंना जवळ बोलवलं आणि त्यांचा निर्णय सांगून दिला. संध्याताईंना मात्र ते अजिबात पटलं नाही. पण आराध्या समोर आली. तिने डोळे पुसले आणि बोलली, डॅड, मी नाही घालवणार तुमची लाज. मी करणार राकेशशी लग्न. ती तयारीला लागली. काही वेळात ती मंडपात आली, पण तिने घुंगट ओढलेला होता. राकेश अजून एकदा तिला पाहायचा तसाच राहिला. त्याची उत्कंठा आता सिगेला पोहोचली होती आणि आराध्याला कळत नव्हतं तिने तिच्या वडिलांच्या प्रतिष्ठेसाठी तिने हे केलं होतं. समोर काय होईल याचा विचार करून तिला रडायला आलं होतं. थोड्याच वेळात लग्नाचे विधी सुरू झाले. जसे जसे एक विधी संपत होते तसे तसे राकेशला सायली त्याची झाली याचा आनंद वाढत जात होता. तर मी घरी गेल्यावर
तिथल्या लोकांनी मला पाहिले तर माझे काय होईल या विचाराने आराध्याला भीती वाटत होती. 7 फेरेही तिच्या विचार करण्यातच निघून गेले. सगळेजण पाठवण्याची तयारी करू लागले. राकेश आणि आराध्या शांततेत बसलेले होते. पण तितक्यात राकेश बोलला, तू काय गप्प बसण्याचा कार्यक्रम ठरवला का? मी आतुरलोय तुझे शब्द ऐकण्यासाठी. राकेश हसत बोलला, पण आराध्याची हिंमत झाली नाही. तिला काय बोलावं सुचत नव्हतं. त्यातही ती जर काही बोलली असती, मोठा घोळ झाला असता आणि त्याला कळलं सुद्धा असतं की ती सायली नसून आराध्या आहे म्हणून. ती गप्प बसेल पसंत केले. पण राकेश विचारात पडला की सायली त्याच्याशी बोलत का नाही. आणि परत त्याला फील झालं लग्नाच्या धामधुमीत थकली असेल आणि त्याने प्रश्न करायचे टाळले आणि तो गप्प झाला. थोड्याच वेळात डबडबत्या डोळ्याने संध्याताईने आराध्या आणि राकेशला ओवाळले आणि गाडीत बसवायला निघाल्या व आराध्या त्यांना आणि डॅडला बिलगून रडायला लागली. अक्षयही रडत होता. हा कार्यक्रम सतत अर्धा तास सुरू होता. शेवटी तेथील काही पाहुण्यांनी समजावून तिला गाडीत बसविले. अक्षयही तिच्यासोबत जाण्यासाठी जिद्द करीत होता, पण त्याला त्याच्या आईने समजविले. तेव्हा तो शांत झाला आणि वरात वाजत गाजत जायला निघाली. आराध्य आणि राकेश गाडीत होते तर सगळे वराती नवरी नेण्याच्या उत्साहात नाचत होते. देशपांडे हाऊस सरस्वती देशपांडे सर्व नोकरांना आरडाओरडा करीत होत्या. त्यांना वरात इतक्यात येईल, पण त्यांची तयारी मात्र झालेली नसेल याची चिंता लागून होती. तसा त्यांना काही इंटरेस्ट नव्हता. राकेश आणि सायलीला ओवाळण्याची काहीही इच्छा मुळीच नव्हती. पण दिखावा करण्यात ही बाई एक्सपर्ट होती. पूर्वसूत्र सरस्वती तशी ती राकेशची सावत्र आई. राकेशची आई राकेश लहान असतानाच आजारपणात वारली. तेव्हा तो साधारण 10 वर्षाचा असेल. त्यानंतर राकेशच्या सांभाळासाठी त्याच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. पण सरस्वती ही नावापुरतीच सरस्वती निघाली. तिने लग्न फक्त पैशासाठी केलेले. ती राकेशच्या वडिलांसोबत तर असं दाखवायची की तिला त्याची खूप काळजी आहे, पण जेव्हा ते नसायचे तर अशी राहायची जणू ती त्याला ओळखत पण नाही. त्यानेही तिच्याकडे कधी लक्ष दिले नाही. तो फक्त स्वतःमध्ये रममान होता. त्याला तिच्याशी काहीही घेणं देणं नव्हतंच. साधारण 2 वर्षांनी सरस्वतीला एक मुलगा झाला, आयान. आणि तिच्या महत्वाकांक्षा खूप वाढल्या. तिला वाटायला लागलं की देशपांडेंच्या संपत्तीचा वारस तिच्या आयांना करावं. पण राकेशच्या वडिलांनी सर्व संपत्ती राकेशच्या नावे केली आणि नाईलाजास्तव सरस्वतीबाई राकेशच्या मागे पुढे करू लागल्या. पण आहान आणि राकेशमध्ये सख्या भावापेक्षाही जास्त सौख्य मात्र आहे. ते आजपर्यंत ते एकमेकांना खूप जीव लावतात, जणू एका आईचेच की काय दोघे. राकेश जसा जसा मोठा होत गेला तसं तसं त्याला सरस्वतीच्या प्रत्येक गोष्टी कळायला लागल्या. तसं तसं तो अलिप्त होत गेला. त्याचा चिडचिडपणाही वाढला. एकंदरीत काय तर तो फक्त स्वतःपुरता मर्यादित झाला. आयांसोबत वेळ घालवीत तो मोठा होत होता. राकेश पण हायर स्टडीजसाठी त्याने लंडन निवडले आणि तो आयान आणि घरापासून दूर गेला. पण त्याला तिथून परत यावं लागलं, ते त्याच्या वडिलांच्या अपघाती मृत्यूमुळे. कारण तो जर परतला नसता तर देशपांडेंचा इतका मोठा बिझनेस, जो त्याच्या वडिलांनी स्वतःच्या मेहनतीने वाढविला होता, त्याला सांभाळायला कोणीच नव्हतं. तो परतला, पण आधीपेक्षा पण रूढ फक्त आयांसाठीच शांत. पण आयांना मात्र त्याची काळजी, त्याला त्याच्या एकटेपणाची चिंता होत होती. पण त्याने त्यावर इलाज शोधून काढला, तो म्हणजे राकेशचं लग्न. पण राकेश तर राकेश होता. तो सतत लग्नाला नकार द्यायचा, पण आयान मात्र त्याला मनवायचे प्रयत्न सतत सुरू असायचे. त्यातच त्याने सायलीचा फोटो पाहिला आणि त्याला ती आवडली. फायनली त्याने लग्नाला होकार दिला आणि हे लग्न ठरलं. आता वरात देशपांडे हाऊसच्या दारावर होती. सरस्वती आरतीचं ताट घेऊन समोर आली. तिने आरती ओवाळली. राकेशला मात्र या सगळ्या रिच्युअल्समध्ये काही इंटरेस्ट नव्हता, पण काही ड्रामा नको म्हणून तो तिथे उभा होता. ते सगळं झालं आणि ती आत आली आणि ते दोघं काऊचवर बसले आणि पाहुण्यांचा गोंधळ सुरू झाला. ते म्हणजे मुंह दिखायच्या रसमसाठी. कारण सगळ्यांना पाहायचं होतं ते नवरीला. तसा राकेशही एक्सायटेड होता सायलीचा चेहरा पाहायला. पण आराध्याच्या मनात मात्र धडकी भरली होती की घुंगट उठलं की काय होणार. पण तो शांत होता
आयानेही तिथे येऊन त्याच्या शेजारी बसला होता. त्याने मोदीखाईसाठी गिफ्टसुद्धा आणले होते. थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू झाला. सर्वात आधी राकेशने घुंगट त्याने उचलले आणि तो शॉक झाला. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. सायलीच्या जागी आराध्या होती. राकेशने तिला पाहिले तरीही शांत होता. आयान आणि सरस्वतीला काही कळलं नाही. इतकीशी पण चूक झाली तरी घर डोक्यावर घेणारा राकेश शांत होता. त्याने तिचा हात हातात घेतला आणि अंगठी तिच्या हातात घातली आणि काहीही न बोलता तो सरळ त्याच्या रूममध्ये निघून गेला. काहीही न झाल्याचा आव आणत सरस्वतीने पण तिला गिफ्ट दिलं आणि ती पण तिच्या रूममध्ये निघून गेली. एक एक करीत पाहुणे पण निघून गेले. आता तिथे फक्त आयान आणि आराध्यच होती. त्यालाही काय बोलावं सुचत नव्हतं. तो तिच्याजवळ आला आणि म्हणाला, मला काय बोलावं सुचत नाहीये, बट आता वहिनीच म्हणावं लागणार. सो वहिनी, मला माहीत नाही काय झालं की तुम्हाला सायलीच्या जागी बसावं लागलं, पण भाईबद्दल तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. ते आता तुम्ही वरती गेल्यावर चिडतील, तुमचा राग करतील, पण भाई मनाने वाईट नाहीये. ते खूप एकटे फील करतात म्हणून ते जरा रूड आहेत, बट तुम्ही त्यांना नॉर्मल कराल इतकी अपेक्षा ठेवतो. तुमची रूम वरती आहे, राईट साईडला. आराध्याला काय बोलावं सुचत नाही. ती सरळ वरती गेली. रूम ओपनच होती. सुहागरातसाठी सजवलेला बेड अस्ताव्यस्त झालेला होता. तर राकेश गॅलरीत उभा होता. आराध्याने डोअरला पुश केलं. राकेश म्हणतो, आत ये. ती आत आली. राकेश म्हणतो, आराम कर, सकाळी बोलू. तो ते बोलताच सरळ तिथून निघून गेला आणि काही वेळातच गाडीच्या आवाजाने कळलं की तो बाहेर गेलाय. सायली बरोबर लग्न ठरले असताना आराध्या लग्नाला उभी राहते आणि राकेश आणि त्यांच्या घरच्यांना याबद्दल काही माहीत नाही. राकेश आराध्याला ॲक्सेप्ट करेल का? काय होईल आराध्याचे तर पाहूया पुढील भागात. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तर पाहायला विसरू नका. धन्यवाद.